इकडे योगिता धनंजयला म्हणते की काय वागायलायस बक्की जरा, चला तर बघूयात धनंजयने इकडे काय केलेलं आहे। तर योगिता इकडे दोघांना सांगत बसलेली असते, पॅडी आणि सूरजला, की मी इटलीला एकटी गेलेले होते, 31st आणि क्रिसमसला मी इटलीला 9 दिवसासाठी गेलेले होते। तर पॅडी विचारतो की सूरज पण होता का, तर ती सांगते की नाही आमचं लग्न झालं नव्हतं, मी सोलो ट्रिपने गेलेले होते कारण तिथे माझी एक मैत्रीण राहते। मग तिनेच मला पूर्ण इटली फिरून दाखवलं, तिच्यासोबत तिची बहीण, तिचा नवरा, काका वगैरे होते, त्यावेळेस मी त्यांच्याकडेच राहिलेले होते। मग आम्ही इटलीमध्ये मिलान, वेनस वगैरे पाहिलं। तिथून मी दुबई एकटी फिरलेली आहे कारण दुबईमध्ये माझी एक मैत्रीण होती, पण माझा एक शो होता अबुधाबीला आणि तो शो अबुधाबीतून झाल्यानंतर मला दुबईला जायचं होतं कारण तिकडे एक मैत्रीण राहते, पण तिचंही काम चालू होतं, त्यामुळे मी दुबई एकटी फिरले आणि तिथं मी युरोप पवेलियन, पाकिस्तान पवेलियन, तुर्कीचं पवेलियन आणि फेरारी वर्ल्ड, तर या ज्या गोष्टी आहेत ते मी सगळे एकटीने फिरलेली आहेत। आणि ग्लोबल विलेज तर एका दिवसात होतच नाही, रोलर कोस्टर वगैरे, त्यामुळे मी तिकडे गेल्यावर 2 दिवस तिकडेच होते कारण ते एका दिवसात माझं झालंच नाही। त्यावरती पॅडी देखील म्हणतो की हो ते एका दिवसात होतच नाही, खूप डेंजर आहे। तेवढ्यात पाठीमागून धनंजय हळूहळू असं योगिताला कळू नये म्हणून खाली रांगत रांगत येत असतो आणि अचानक तिच्या समोर असा पाठीमागून हात घालतो आणि ती एकदम घाबरते आणि त्याला ढकलून देते आणि धनंजय तिकडे जाऊन पडतो। तर योगिता म्हणते काय वागायलायस बक्की जरा, तर अशा धनंजयच्या मजेवरती योगिता ही रिॲक्ट झालेली असते। तर तुम्हाला धनंजयचा हा मस्तीखोर स्वभाव कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।